मम्मी आज काय खास? आज बनवणार आहे शेपूची भाजी. शेपूची भाजी घेतली आहे, तिकडे डाळ थोडी शिजायला टाकली आहे. शेपूची भाजी कापून धुवून घेतली आहे स्वच्छ. आता हिरव्या मिरच्याचं तिखट काढूयात. हिरवी मिरची, थोडं जिरं, लसणाची पात, कोथिंबीर, थोडंसं लसणही त्यात टाकून घेऊया. हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बारीक. चला, डाळ थोडीशी शिजत आली, त्यामध्ये शेपूची भाजी कापून स्वच्छ धुवून घेतली ती टाकूयात. अशा प्रकारे शेपूची भाजी आणि डाळ परत थोडीशी शिजायला ठेवायची आहे. डाळ जास्त शिजवायची नाही आहे, थोडी शिजवायची आहे, अर्ध कच्ची ठेवायची. अशा प्रकारे डाळ आणि भाजी थोडा वेळ शिजत घालायची आहे. ही आपली डाळ होईपर्यंत हे बघा शिजत आली थोडी डाळ. अजून थोडंसं शिजू द्यायचं आहे त्याला, शेपू आणि डाळीमध्ये. चला, तोपर्यंत आपण शेतातून आणलेली हिरवीगार कोथिंबीर निवडून घेऊयात. शेपूची भाजी आणि कोथिंबीर मी डाळ आणि भाजी शिजेपर्यंत निवडून घेते आहे. किती छान हिरवीगार आणि खूप सुगंध येतो आहे तिचा. छान गावरान कोथिंबीर आहे ती. बघा किती हिरवी आहे. आपली डाळ ते होईपर्यंत आपण हे कामे करून घेतले आहेत. हे बघा, भाजी शेपूची भाजी कोथिंबीर निवडली, तोपर्यंत डाळ शिजली आहे. चला, आता डाळीला तडका मारूयात. कढईमध्ये तेल घातलं आहे, ते चांगलं तेल गरम झालं की त्यामध्ये जिऱ्याचा तडका मारायचा आहे. मी तिखटामध्ये लसणाची पातही लसणही टाकल्यामुळे मी जास्त तडक्याला लसण घातलं नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला. आपण हे वाटून घेतलेलं हिरव्या मिरचीचं ते त्यात घालूयात. अशा प्रकारे हे वाटण थोडा वेळ तेलामध्ये चांगलं उकळू द्यायचं आहे. आपण आता बेसन थोडंसं वाटीमध्ये काढून घेतलं आहे. आपण हिरव्या मिरच्यातली हाटलेली भाजी करायची आहे आज शेपूची. हे बघा, अशा प्रकारे उकळी आली की बेसन थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून त्यात घालून घ्यायचं आहे. दोन्ही एकजीव करून घ्यायचं आहे. चांगली उकळी येईपर्यंत थोडंसं थांबायचं आहे. थोडी उकळी यायला लागली की त्यामध्ये शेपू आणि जे आपण डाळ शिजून घेतली ती घालायची आहे. कोणाकोणाला अशी हाटलेली भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली डाळ शेपू भाजी रेडी झाली आहे. तिला थोडं उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण त्याला ॲड करू शकतो. किती भाजी पतली रश्श्याची करायची आहे त्याच्यानुसार पाणी घालू शकतो. हे बघा, आपली अशी झणझणीत छान भाकरी संग भाजी खूप छान लागते. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.